अकोला महानगरपालिका निवडणुकीनंतर काही प्रभागांमध्ये अत्यल्प मतांनी निकाल लागल्याने फेरमतमोजणीच्या मागणीवरून मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे। प्रभाग क्रमांक 18 आणि 20 मध्ये 3 आमदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने झोन कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले। अकोला महानगरपालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या। काही ठिकाणी अत्यल्प मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाल्याने निकालानंतर वादाला तोंड फुटले। प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत झाली। येथे भाजप उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराचा 959 मतांनी पराभव केला। या निकालानंतर पराभूत उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली। प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या सोनाली अंधारे यांनी ठाकरे गटाच्या वर्षा घोगरे यांचा 236 मतांनी पराभव केला। तर 20 मध्ये भाजपचे विनोद मापारी यांनी ठाकरे गटाचे शंकर लंगोटे यांचा 239 मतांनी पराभव केला। या दोन्ही ठिकाणीही फेरमतमोजणीची मागणी पुढे आली। दरम्यान आमदार साजिद खान पठाण, नितीन देशमुख आणि अमोल मिटकरी यांनी झोन कार्यालयात धडक देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेराव घातला। काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र अधिकाऱ्यांनी नियमांचा हवाला देत फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावली। त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले।